अरे राजू, तुम्ही दोघं काढा ना फोटो. मग काय झालं? आम्ही काढलो. तू तुझ्यासोबत नाही काढला का काय? आणि पाहुणे कुठे गेले? हे काय माहित कुठे आहेत. हा इकडे बा थोडं. हो ठीक आहे ठीक आहे. योगिता तिकडे बा. हो. योगिता, येले बोलली सवय आहे फोटोची याची. स्माइल प्लीज. हा दादा दादा अजून एक असा घ्या. बहुत झाली ना रे, किती काढतो. थांब ना मग तू उभी राही ना. अरे ओ बापू, अरे इकडे या ना. हा चालते चालते. अरे नाही तुम्ही बी या फोटो काढायला. घे बोला आता बापूला बोला. ते तर येतच नाही जसे फोटो काढायले. हा एक पोज. ताई प्लीज इकडे पहा. हा हो ठीक आहे. काय रे वा, काय बा बापू, या फोटो काढायला या. सोबत ना तुम्ही आम्हाला. तुम्हाला म्हटले ना शेरवानी घाला म्हणून. चला जा लवकर शेरवानी घालून या. मी एवढं छान लाचा घातला, तुम्हाला म्हणून शेरवानी घाला तर घालतच नाही. काय होते ते काल दिवस बरे येतील तुम्हाला घालून. हे बरं आहे मला, हे कोट हे बरं वाटते, जरा मला रिलॅक्स वाटते. काही नाही, जा मी काढून ठेवले, घालून या. फोटो चांगले निघाले पाहिजे. अरे काय बाबा पू, आमच्या बहिणीची तेवढी इच्छा पुरी करा बा. या ना जरा शेरवानी घालून. बरा बापा, बर येतो बा येतो. शाम कुठे? छान आहे, आई जवळ आहे. या तुम्ही पहिले शेरवानी घालून फोटो काढू आपण. बरं आलो चाल देतात लोक तुमचा. तू म्हटलं म्हणून काढतील त्या दादा, काढतच नव्हते. दादांना आवडत नाही का? आवडते ग मुना मुद्दामून. योगिता, आज तुला जायला नाही भेटत. का बरं? गेले पाहिजे का सारिकाला. गंमत केली. अरे आज एकादशी आहे ना, तर नवरी सार नाही होत ना, म्हणून ही उद्या जाईल माझा. हो का? हा, तुला सांगितलं नाही का? नाही, मला कोणीच सांगितलं नाही. चला मग चला, चांगला टाइम आहे. आज रात्री छान असं फोटोशूट करू आपण. लवकर झोपू नका, छान मेकअप कर जा. याले तर फक्त फोटोच दिसतात. रात्री आपण झोपतो रे बापा. माय पोरग दिवसभराचं इकडे याच्या त्याच्या जोड आहे. तुम्ही काढता बापा फोटो. ते कॅमेरावाले भाऊ आज रात्री सुट्टी नाही तुम्हाला. नवरी जात नाही आज रात्री, फोटो शूट आहे नवरीचा. बरं बा, आपल्याला काय आपली ड्युटीच आहे ते. आणखी घ्यायचे का फोटो? दोन मिनिटं थांबा, जवळ बॉलिंग राहिले आपले. ठीक आहे. असे थोडेसे घालून ना. बस ओके. अगं योगिताला सांगितलं का मग? नाही, तिला नाही सांगितलं वाटते. तू थांब ना मग. हे बाय म्हणून तू थांब. मग पुढच्याने मी काही थांबत नाही. हा पाहतो ना आता काय म्हणते. हवं तो रागिनी तर चालली. काय माहित नाही रागिनी काय करते, तो काही माहित नाही. तिचं घरचं तर बाई दर पाहिलं तर तिचा पाहुण्याचं तोंड बाई हमेशा निरा 12च वाजेल असतात. की दाई पाहिलं तर त्याचंच लावते टप्पर घरानं निरा. सुचूच देत नाही दिलं तर काही. काय माहिती राहते की नाही तर मग आता. नाही तर आपण राहिलो असतो, उद्या याच्यासोबत चालला गेलो असतो. जाऊ दे, चुप आरामशीर बोलत आहे बरं तू. जोशनी निरा बडबड करत राहते. मॅटी कोणी ऐकलं तर काय म्हणीन. मुकाट्यान बस. अरे म्हणून तर या ना. हो, ते दोघांना तिकडे बोलवलं, नवरदेव नवरीला कोणाच तरी नमस्काराला बोलवलं. अच्छा अरे राजू, जाय ते कुणाला पाहुणे येतात वाटते. कुणी आहे काय तर पाहायला लागेल. बोलाल तुम्हाला. जा मग काढा अजून फोटो. पाहुणे जातात आता, पाहुणे जायची काही राहते. कोणी भेटते बोलते. बरोबर ठीक आहे. बरं म्हटलं बा सुरेश भाऊ, थांबा 10 मिनिटं. ठीक आहे जायची काही ना बरोबर. तुम्ही भेटल्याशिवाय जाऊ नका मला. जायचं नाही आज. बरं तुमच्या मनानं. बरं चल शेटू, मी पाहतो. आपली इकडचे चालले ते मामा चालले त्या आज ना, त्या चालली तर येतो. मग तुम्ही बोलेल्या ते पाहतो. आई भेटायलाच दिल्या, नाही तर चालले जातील तसेच. नाही, मी स्वतः दिली त्यांना साडी. हो, साड्या दिल्या सर्वांना मी स्वतः दिल्या माझ्या हाताने. हो हा तेच म्हटलं. इथं काढायचे का आता फोटो? हो, इथे एक नुसतं नवरीची घेऊन घ्या ना तुम्ही. ठीक आहे चालेल. रागिनी ताई, तुम्ही चेंज करत चाल ते करून घ्या ना. हो चालेल ना. आता एकदम साधा ड्रेस आहे माझ्याजवळ. आता मला माहित होतं का इथं मुक्काम राहा लागते. हे लोकांना आधी नाही सांगितलं की नवरी थांबेल म्हणून. थांबा लागेल. मी चांगला आणलं असतं ना काही. आता हाच एक चांगला, तो एकदम साधा यायलाच दिसते घरच्यासारखं. पण जाऊ दे आता, थोड्या वेळानं करते चेंज झोपायच्या वेळेस. तोपर्यंत काढतच नाही, राहू दे ते हाच. रागिनी ताई, माझ्या बॅगमधला घाल ना एखादं. कारण आता मला माहिती नव्हतं ना राहावं लागेल म्हणून. माझी बॅग पॅक होती तर त्यातलं बघ ना, तुला होत असेल एखादं तर घाल. काही पण साडी वगैरे असेल त्यात बघ ना. तूच तर टाकलेलं आहे. ते तिनं काहीच नाही आणलं ना सोबत. हो, आमचं चुकलं खरं ना. आधी सांगायला पाहिजे होतं. आम्ही पण लक्षातच नाही आलं. खरं सांगू का, लक्षातच नाही आलं ते. नाहीतर खरंच सांगायला लागत होतं आधी. म्हणजे तुम्ही सोयीत आले असते ना. बरोबर आहे. नाही तसं काही नाही.
अमाय आता का ती फोटो काढणार आहेत का? हो काळा माय बाई काळा काळा. मी काम करतो माय. ते कपडे होते माय बाई ते घेऊन जातो माय खाली. मावशी पाहिजो बाबूचे कपडे आहेत तिथं. हो तेच नाही आली माय बाई. मला सांगितलंच इनबाईनं म्हणून आली मी. का आले जिनबाई आता आम्हाला फालतू राहायला होता. आम्ही जातो ना मग सकाळी काय जाणं होते आमचं. नाही जी काही बी नाहीच तुम्हाला काही झाली माय बाई जायची. हे बाय फिरत नाही म्हणते. काही नाही रा नवरीचं सार नाही झाली अजून. पाय हो माय आता ते नवरी तुम्ही एकादशीच्या ना तुमची इकडेची कोणती पद्धत आहे म्हणून ठेवलं. मग काका आम्ही राव का आता झालं ना आता. हळद लागली त्या दिवसपासून आलो ना आम्ही. आता झाला कार्यक्रम म्हटला आता जात होतो आता. नाही काही कार्यक्रम नाही झाला. मग कार्यक्रम झाला मग काय झालं राहिल्या रातभर का लोकांचं घर आहे काय. नाही माय बाई आज नाही तुम्हाला सुट्टी. अशा काही गडबडीत नका जाऊ. सकाळी एका बरं शांततेनं जा माय बाई. आई थांबा ना मग सगळेच जण म्हणून राहिले तर थांबा ना काय होते. अहो माय तो बबड्या चाललाय गेला 3 वाजताच गेला. सांग हे इंग्लिशच्या घरचं बॉल की आपल्या गावातले आलते की नाही त्याच्या संग चाललाय गेला बिचार. चांगलंच नाही म्हणे. आता सासऱ्याने फोन लावला तर मग म्हणे मी तर आलोय म्हणते घरी दुपारी 3 वाजता. सांग असं आहे नाही पोरग. बाई सांग कशी आहे तू बबड्या. मला भेटले नाही गेले का लागे. काय हो मला तर सकाळी तर म्हणत ते थांबतो मग वहिनी. कायच हो चालला गेला मग अभ्यास आहे करून. बरोबर सांगितली ना सांगितलं असत माहिती म्हटलं असं थांब बाबू आपण संध्याकाळी संग जाऊ का काय जाऊ. सांग आता गेले घरी लागे म्हणून राहिली मी की जातो मग आता. जाऊ द्या इनबाई राहते आवाज आत्याबाईच्या घरी. काही हे घर नाही. आत्याबाई काय त्याला एकटं ठेवतात का. नाही पण आत्याबाईच्या इकडे गेला की काही घर नाही का बरी. पण म्हटलं धरा आमचंही काम झालं जसं. जाऊ द्या आता आज नका जायची काही करू. थांबा आता राहिला ना 3 दिवस. आता एका दिवसाने काय होते रातभर घरी जाऊन निज काय नव्हती निज काय म्हणसान तर मी म्हणतो भाऊले. मी बोलतो भाऊ संग थांबा म्हणतो सकाळी समजा चालले जा संगच. सांग काय खरं माय बाई. बरं माय चला ना माय तेच होते ते फोटो काढायचं होतं ना माय. आपण म्हणतात काढा माय बाई काढा चला माय बाई. आई थांबून राहिले ना मग. हो सांग मग आता काय करतो माय. सगळ्या नांदच लावून राहिल्या तर हिमले रातभर राहू मग. सकाळ सकून जाऊ चालेल ना. फोन घेऊन ला लागेल का घरच्या भावाले. लावून द्या एक फोन. इमल बाई हे बा सांगा म्हणा इवाई काही येऊ नाही देऊन राहिला म्हणा बापा. इवाई म्हणते म्हणा जाऊच नको. दादा काढा तुम्ही फोटो. तुमच्या सासूबाईन तुमच्या गावातल्या आता ठेव ना ताई. हो माझ्या सासूबाई आहेत ना ते. आणि ते काकू वगैरे म्हणजे चुलत साचा. हो ना. अरे ते कॅमेरावाले बघू द्या. ते अंदर फोटो काढून राहिले ना बाबा नवरीचे. असं अरे शेटू केलं का चेंज. तेच म्हटलं एकाच ड्रेसवर जास्त होतील फोटो. योगिता हे बघ याच्यावर काही पोस्ट दिल्यानंतर परत चेंज करशील. आहेत ना ड्रेस साड्या वगैरे आणलेल्या सोबत. हो आहेत ना. रागिनी ताई आहेत ना एखादी तरी. हो आहेत ना. म्हटलं सुरेश दादा तुम्ही बरोबर सांगा पोस्ट. योगिता ते सांगतात तसं काढा. म्हटलं काही बाहेर घ्यायचा गार्डन मध्ये छान दिसतात. आणि इथे तलाव आहे तिथे जायचं का. राजू आता रात्र होते. आता रात्री काही कुठे जाऊ नको. वाटलं तर आपण योगिता परत आली की नंतर काढता येतात. सुरेश भाऊला सांगितलं ते. सुरेश भाऊ का दुसरे आहेत का ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी येतात. आता रात्रीचं काही बाहेर जाऊ नको. नाही तर आई अजून लावीन टप्पर घरानं. तुला तर माहित आहे ओल्या हळदीची इकडे गेले नवीन नवरी घेऊन तिकडे गेला. तू आता घरातच काढ. वाटीन तर टेरेसवर काढ गार्डन मध्ये काढ. तिकडे त्याला गेल्यावर काही जाऊ नको. माईन बाई कालेच नाही याची काय गरज होती. हो काही जी नाही मा याची गरज नव्हती तर काय तर माय माघारी आल्या तुम्ही समजा जणी. तरी तुम्हाला म्हणून राहिले आज जाऊ नका ना. भल कशा काही करून राहिल्या. मी लावतो नाही तर भाऊले फोन म्हणतो 1 दिवस राहूच द्या सगळे माघारी. आता नवरी जाईल मग जाणार एका पुरी. आम्ही काय म्हणतो बापा तिसरा. पण थांब ना आता सकाळी जाणं का शांताबाई. नाही आता राहिलो ना माय. आता काल संध्याकाळी चाललो तर नाही म्हणा. मग आता आज सकाळून जातो आता नवरी काय माय जाते संध्याकाळची. ते त्या सुरिताबाईची देच हो साडी नाही तर राहीन ते. त्या बाई माहिती कळल्या तिकूनच गेल्या. आपल्या घरची साडी राहील देईल द्यायची. हो हे घेतली ना. हे बा कोणाजवळ देऊ माय हे त्या बाईच्या घर पोचून द्यायचा. सांगजा निरोप. इन बाईनं दिली म्हणा. कालच ध्यान नाही राहिलं ना. खरं नाही याच्यात सुचलंही नाही बाई मला काही की नाही तर काल सकून ते आपल्या घरून गेला की नाही तिकडे लग्नात. तर लग्नात दिलंच ना परत दिवशीच चाललं असतं. म्हणजे लग्नाच्या लग्नातूनच चालल्या गेल्या बाई. इकडे आल्या बी नाहीत निरा. तर काही माझ्या ध्यान नाही राहिलं खरं सांगतो त्या दिवशी लग्नाच्या गडबडीत.
नाही जी, एवढ्या धामधमीत ध्यान राहत असते का? काही घर नाही, आताही दिली तर चालते, देऊन देतो आम्ही तिले. आता ती तिच्या घरी घोर आहे सारा. सासू बी लय म्हातारी आहे आणि तिची आई बी येलाय, त्याच्यानं ते लग्नातून चालली गेली. राहिली नाही खरं तर. नाही तर राहत होती ती बी, येत होती. आजचाही कार्यक्रम, तुमच्याही घरचा कार्यक्रम होत होता. आणि का गंगूबाई, लग्नाला आले तुम्ही? हो माय, येईन बाई, सांगलं तर खरं तुम्हाला. मला नातीले ऊन लागलो होतं माय, ती दवाखान्यात भरती होती. त्याच्यानं मग कोणीच नाही आलं होय लग्नाला आमच्या घरचं. त्या दिवशी ते भरतीच होती हे पा. तरी बी तुमची बाई आलते बरं माय, तिकडे लग्नला आले आणि तिकडला तिकडून घरी आले. काहून तो हे पा, पोरगी दवाखान्यात भरती असल्याच्यानं कसं ती तिची माय तिच्याजवळ होती, मी घरून डबे करून द्यायला होती. 3-4 दिवस मग नातीले भरती ठेवलं माझ्या डॉक्टरनं. ते ऊन बाई भलकसच लागलं होतं तिले. पोरीचा तापच ना उतरे माय, संडासून उलट्यान माय लय घायल झाली बिचाऱ्या. नाही तर तेच येत राहिले ना माय लग्नाले. माय सून पोरगण लागे माय नातच येत होती, पण ते पोरीले ऊन लागल्याच्यानं सारा घरच झाला बाई. हो ना जी. आता कशी आहे तुमच्या नातीची तब्येत? आता बरी आहे, आता सुट्टी झाली म्हणून मग हे म्हणत की नाही लग्नात नाही जाणं झालं तर आज चाललं. ती राजूच्या घरचा तरी कार्यक्रम होते म्हणून माय आलो होती. त्यांच्यानं उशीर झाला माय. नाही तर हे बा आम्ही यायच्या सांगत येत होती नाही का परी मी, पण ते काही ते नातीच्यानं काही जमलंच नाही बाई, निरा सारं झालं. नाही व, तेवढं तर आम्ही समजू शकतो. हो ना. बरं माय, पाहिजे माय, आता झाला आमचं समजा निरे फिरे तर येऊ माय भेटीले आम्ही नातीच्या. हो माय बाई, तुमच्याच आता माय लग्नाचा गो आता का 6 महिना होय, लोकांना सुनीले एकलेले सोडता का माय तुम्ही? चांगला आहे बाई, कार्यक्रम मस्त झाला माय. सुनी साजरी आहे माय बाई, जोडायला जोडाच झाला माय बाई, मस्त आहे ना. हा, साजरे झालं सारखेच आहेत उच्च पुरे मस्त. त्याला उच्चीच पाहिजे होती माय बाई, तो उच्च आहे ना, त्याला त्याच्यात उच्ची पुरी पाहिजे. झालं माय मनासारखं समजा. त्याला संग कोणी बोलत नाही, आणि तिकलेच गप्पा करतात. बाबू संग कोणीच बोलून नाही राहिलं. बाबूला वाटते मला कोणी विचारतही नाही, मला कोणी म्हणतही नाही काही. मनात बोलायला लागते बाबू संग. माझी सोना चालली बाबा मी आज आपल्या घरी चालली. तू बी पटकन. नाही म्हणा आजी, आम्ही नाही येत. सगळं काही मग आजीच्या भरोशावर टाकून देऊ का म्हणा. आम्ही राहतो म्हणा अजून 8-10 दिवस, मग येऊ म्हणा. हो बाई 8-10 दिवस. आता काय मग आता आजीच्या भरोशावर काय आता येते माझ्या सून. जास्त दिवस ठेवत ना म्हणता ना. नाही जास्त दिवस नाही गेली. आता आज संध्याकाळची जाईन समजा. काल बाई एकादशीच्या आमच्या इकडे की नाही, एकादशीला पोरगी सारही करत नाही आणि सुनीली नाही सार करत ना, काहीच नाही. तर त्याच्यानं मग ते राहिलं म्हणून. नाही तर ते कालच जात होते समजा. रिसेप्शन झालं संध्याकाळचे, त्याचे आई बाबा सगळे गेले, लोक टाकते तेही गेले असते, पण ते एकादशीच्या ना बाई म्हणून ते रातभर ठेवलं. आता आज जशी आता आज जाईन, आता सकाळी परवा राहीन, 13व्या दिवशी हा घ्यायला जाईन तसा. गुरुवार मग कसं वड सावित्री आहे की नाही, तर बरी मग हे घरी येते पूजा करायला. पहिली वटपौर्णिमा आहे तिची, तर असं म्हणून ती लवकर आणणार आहो. हो ना माय, काय बरं लग्न झाला पहिला सण वड सावित्रीचा झाला. किती शुभ. मस्त बाय बाई, पहिला सण आला तो लागे वटपौर्णिमेचाच. हो घेऊन या, नाहीतरी काय बरं ना, चांगलं राहते. ते लोक शिटूले राहिलंच आहे आता, सगळं निरेपिरे करून द्या लागेल दिले ननंद होय ना. बरं चला ना माय शांताबाई. शांताबाईला काही नाताला सोडून या नाही वाटत. मी दोन तर राहा ना तुम्ही. आम्ही जातो माय बाई. अहो नाही व माय बाई. नाही चला बरं घ्या माय गेले द्या आई त्याला माझ्याजवळ. माय जा बापा, तर मम्मी जोड जा. चालू बापा आम्ही टाटा. ओ माय शोमा पिल्लू लवकर या घरी, बस झालं. आजीला काही गमत नाही. घेतलं माय तुमचं सगळं सामान. शिटू ते तिचा चुडा उतरून घेतला होता तो देवाजवळ ठेवला ना बरोबर. होय देवाजवळ ठेवला, तिला दुसरा घालायला दिला ना. हे योगिता ह्या बांगड्या इकडेच घालून येशील वापस परत. म्हणजे जे हा तुला हिरवा चुडा दिलाय की नाही, तो इकडे परत घालून येशील ना. हो ताई ठीक आहे ना. राजू तू जाता का सोबत? पहा ना, मला वाटतं आज योगिता नाही आज राजूच रडते की काय.
मी मी पाहुणीला राम राम करायला जातो. सांभाळून जा, पोचल्यावर फोन करतो. जावाई बा आम्ही आहोत म्हटलं सोबत, नेतो आम्ही योगिताला व्यवस्थित. नाही तसं नाही. पाहुणीला राम राम करतो मी. बरं म्हटलं रागिनी बाई, हे बा सकाळच घ्यायला येतात हा योगिताला. जसं आता वट सावित्री आहे की नाही, तर मग ये म्हणून लवकर घाई. जशी म्हणजे इथं आली की हिची पूजा होते, पहिला सण आहे एवढा साजरा, हा सौभाग्याचं लेणं, तर म्हणून घाई. हा उद्याच घ्यायला येईन म्हटलं राजू. काय हो ना मामीजी, हो ये मग योगिता उद्या. हा हो येते आई. नमस्कार करते. राहू दे आता तर केला माहिती वाजव किती खेप करतो. राहू दे. बरं ये माय बाई, दे वाट पाहून राहिले माहिती गाडीवाले. जा माय. हे बा उभं उभं करू नका गाडी कुठे. जसं हिचं सोनलं आहे बाई, हंगार बिघायला लागत होतं ना. समजा तू नवीन नवरी मायन एकच पोत घातली. हा कोणी पाहिजे माहिती गावातून गाडी देईन काही वागते पाहतात बाया, नवरी चालली तर गावात बी आली नवरी आली कोणी पाहिजे तर अंगात समजा घाला लागत होतं बाई, अंगावर सोनं हे ते. आई ते बाबाच म्हणत राहू दे, माझ्या जास्त नको घालू, कारण आता कसं सोबत त्याच्या ते एक ड्रायव्हर आणि एक तिचा भाऊच आहे ना. कशाले हे कोणालाही वाटते नवरीची गाडी आहे तर म्हणून ते बॅग मध्ये ठेवायला लावलं. बाबानच ठेवायला लावलाय. घातलं ना तिने, छोटा आहे मोठा आहे, बस झालं बाकीचं. नाही सगळेजण सोबत असते, 2-3 गाड्या असं कालच गेले असते तुम्ही तर वेगळी गोष्ट. आज एकच गाडी आहे तुमची, जास्त कोणी सोबतही नाही ना, म्हणून आई बाबा म्हणत. असं का? बरं काही घर नाही माय. बरं या माहिती वाट पाहून राहिले माणसं. हा चल योगिता येते ताई. हा श्याम काय म्हणते? श्याम खूप गोड आहे. हा तुमचा मुलगा खरंच खूप छान आहे. हो बरं चल योगिता. हो येते ताई. हा स्वीटू ताई येते. हा आई येते. गेली रे गाडी. हो आई पाणी आण ना त्याले, रडू राहिला ना तो. थांब ना, काम तिकडे शिल्लक बोलत राहते. काय बाई मी करून राहिलो का? मी कपूर घेऊ का? बरं हे बाय मी काय म्हणतो, जाय बरं त्या पंचफुला काकीले म्हणा मा आईनं तुला आज बोलावलं, आज मा घरीच राहा लागते. जाय बोलावर, तिला इतके सारे भांडे पडेल आहे, ते धुणं पडेल आहे. हा जाय बोलावणार तिले. सकून ये म्हटलं ते येतच नाही. जाय बरं मा आईनं बोलावलं म्हणा. अव तिला पैशाचं बोल ना, तू तिला जायला देतो हे देतो, पैशाचं बोल ना राहिली म्हणून तिला वाटते की मला दे नाही 100 रुपये. आता सांगत दिले तुला 300 रुपये रोज देतो म्हणा, दिवसभर ना घरी राह म्हणा. काय बरं सांग बरं मग तू. त्या काकीले म्हणा 2-4 दिवस दे म्हणा काढून. लय घरात होता धिंगाणा झाला ना. हे पाय लय भांडे कोणचं कुठीन कायचं काय त्याला मिळ नाही. तिला आज दिवसभर जाय बोलावणार बरं तिला तू. आणि ते पैशाचं नको बोलू, मी बोलतो तिच्या संग. मला तिला साडी द्यायला लागेल असंच करते का ते. जाय बरं तू फक्त बोलावणार तिला. मा आईनं बोलावलं म्हणा. हो निजला नाही का बाबू? आणि हा तुझा बाई कुठे आहेत? तुझा बाई माय नवरी गेली तरी तुम्ही काय करून राहिला जी? शिटू टाक बरं बाई त्याला पाण्यात. हे कर बरं ह्या साड्याच्या एवढ्या घड्या कर माय आता. हो आई करतो. चल रे चल. चला घर आवरू जरसे, उद्या मामी येते अजून. हा चला. तोला सामान माय कुठे पडेल आहे. हा हे तोला बॅगेत भरणं हे काय वय स्वीटू. हा घड्याल हो तुला तोच होय ना. हा मा एवढ्या महागाच्या वस्ता शिटू येतोय. बॅग पाय व चेन उघडीच आहे याची. सांग आता कोण काय कळलं कोण काय नाही. सांगू नको आता हरवलं असेल काही तर. माय चेन घेणं तर लावत जाय व. सांग अर्धे कपडे बाहेर अर्धे कपडे अंदर. शिटू हे सामान पाय बाई तुला, नाही तर हरपलं गिरपलं ना माय तसंच जा लागेल तुले. पाय तो काय आहे काय नाही. तर हे पाय मेकअपचा बॉक्स दिस पडेल. हे तर तोच दिसते मला. जाऊ दे आई, होतेच ते. काही नाही हरपत गिरपत, कुठेच हरपते काही नाही हरपत. घरातच राहीन पडेल. मी आवडतो मला आता बरोबर. तू कर तू आलं.